संसार करता करता कशी वर्ष निघून जातात काही समजतच नाही. पण एक असा लाईफमधला टप्पा येतो की बरेच वर्ष जातात आणि थोडं आठवते की आपण किती काय काय गोष्टी सॅक्रिफाईस केल्या लाईफमध्ये, तर कुठं आपण इथंपर्यंत पोहोचलो. खूप काही गोष्टी असतात की आपण कष्ट करत असतो. कमी कमी गोष्टीमध्ये आपलं लाईफ ॲडजस्टमेंट करत असतं. ही ॲडजस्टमेंट फक्त आपल्यालाच माहीत असते आणि पुढे जाऊन मग याचा रिझल्ट मिळतो. पण ह्या रिझल्ट मिळण्यामागे बरेच वर्ष लोटलेली असतात आणि काही वेळेस असं होतं की मग आपल्याकडे काही येऊनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही. कारण ज्यावेळेस आपला बंगला तयार झालेला असतो त्यावेळेस आपल्याला पायऱ्या चढणं जड जातं आणि ज्यावेळेस हे असं रिकामा पेस मिळतो आपल्याला गच्चीवरती, खूप सगळे पापड वगैरे घालायची इच्छा असते, पण तेही आता शक्य नसतं. कारण आपण पूर्ण थकलेलो असतो. कारण हे घर बांधण्याच्या आशेनं ना इतकं वर्ष सहजच निघून जातात आणि वाटत असते की आपल्याला गच्ची मिळाली, नंतर आपण असं करू तसं करू आणि आपण आता खाली असं नसतं का असं खॉट वगैरे त्याच्यावर पूर्ण लाईफ पापड घालत असतो. पण ते पापड घालता घालता पण अशीच वर्ष निघून गेलेले असतात आणि ते मग नंतर गच्चीवर येताना पण एवढा त्रास होत असतो आपल्याला की मग वाटतं की खरोखर आपण जे म्हणजे परिस्थिती असते ना त्या वयाची, त्या वयात त्या गोष्टी घडणं गरजेचं असतं. काही वेळेला आपण नेहमीच ॲडजस्टमेंट करतो, पण ते ॲडजस्टमेंट पण करणं गरजेचं असतं. म्हणून तरी आज आपण इथंपर्यंत पोहोचलेलो असतो.